नागपूर घटनेचे विधिमंडळामध्ये पडसाद उमटण्याची शक्यता आहे। विरोधक सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करतील। सीएम नागपूर स्थिती संदर्भात निवेदन देण्याची सुद्धा शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि नागपूरच्या घटनेचे विधिमंडळामध्ये पडसाद पाहायला मिळतील। विरोधक सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करतील आणि या संदर्भात मुख्यमंत्री नागपूरच्या स्थिती संदर्भात निवेदन देण्याची शक्यता आहे। त्यामुळे विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे। आज अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल। आपण ही दोन दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये तणाव काल झालेला होता। सध्या तणावपूर्ण शांतता नागपूरमध्ये आहे। पोलिसांकडून समाजकंटकांची धरपकड केली जाते। तर दुसरं दृश्य आहे विधिमंडळामध्ये याचे पडसाद उमटणार आहेत। विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील।